पंढरीसी जाय तो विसरे मायबाप, अवघा होय पांडुरंग, राहे धरुनिया अंग न लगे धनमान, देह भावे उदासीन तुका म्हणे, मळ नासी तात्काळ ते स्थळ. माऊली रामकृष्ण हरी. मी रुबीना पठाण घेऊन आली तुमच्यासाठी झी 24 तासची आनंदवारी. तर डोळ्यात पंढरीची आस घेऊन हजारो पावलं रस्त्यावर उतरली आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज वारीच्या या पहिल्या पावलांचं आणि आनंदाचं वर्णन करताना म्हणतात, भेटी लागे जीवा लागिलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. हीच आज घेऊन महाराष्ट्राच्या महामार्गावर भक्तीचा हा अभूतपूर्व खेळ सध्या सुरू झालाय. डोक्यावर ऊन लागो की अंगावर पाऊस कोसळो, खांद्यावर माऊलींची पताका छातीशी कवटाळून लाखो वारकरी पुढच्या मुक्कामाच्या दिशेने निघालेत. हा केवळ प्रवास नाही आहे, तर हा जगातील सर्वात मोठं भक्तीचं चक्र आहे. वारीच्या या दिवसाचा सोहळा आणि मैदानातील ती अद्भुत ऊर्जा आपला लाडका अभिनेता संदीप पाठक आपल्यासाठी घेऊन आलेला आहे. ज्ञानदेव मने ज्ञानदेव मने मंडळी नमस्कार, राम राम, जय हरी माऊली. आता मला मराठवाड्यातली माणसं भेटलेली आहेत. मी स्वतः मराठवाड्यातला असल्यामुळे मला लय आनंद झालेला आहे. हिंगोली जिल्ह्यातली आहेत. दिंडी क्रमांक 295 बघा, दिंडी क्रमांक आहे 295. वा 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 वा. आणि यावेळेस बरं का माऊली, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे. पुण्यात, मुंबईत, आळंदीमध्ये, देहूमध्ये सगळीकडे धुवाधार पाऊस पडलेला आहे. इंद्रायणी दुथडी भरून वाहते आहे. परंतु तरीही वारकऱ्यांचा उत्साह काही कमी नाही आहे का नाही माऊली? काय सांगाल? माऊली सांगायचं म्हणजे, कारण की पहिल्यांदाच म्हणजे तुमची भेट झाली, आनंद झाला. माऊली भेटल्यासारखेच मला तुम्ही भेटले. आणि खरोखरच हास्य जत्रेतल्या म्हणजे प्रमुख तुम्ही अतिथी असल्यामुळं मला पण आनंद वाटला. आणि खरोखरच आज मी जगद्गुरू तुकोबारायांच्या वारीमध्ये जातोय, हेच माझं परम भाग्य आहे. सांगायचं म्हणजे तात्पर्य, पुन्हा माझे हे वारकरी जे सर्व आहेत खरोखरच एवढा आनंद घेतात या वारीमध्ये. आणि त्याच्यात तुमचा आणखी भर त्याच्यामध्ये पडला, आणखी मन असं आनंदानं भरून गेलं. माऊली काय सांगावं तुम्हाला? कितवी वारी आहे ही मावा आमची 14वी वारी. 14वी वारी आहे. बरं बरं. कसं वाटतंय माऊली? माऊली महिला कोण बोलणार आहेत? कसं वाटतंय का तुला? मस्त वाटते. आता तू देहूवरनं निघालीस आणि आता पंढरपूर पर्यंत जायचंय. तुळस तुझ्या सोबत आहे. हो, काय कसं सांभाळतीस? तसंच सांभाळते. माऊली आपोआप घेऊन जाते. माऊली घेऊन घेऊन जाते. जाते. अगं पण पाऊस लय आहे ना यावर्षी. असू द्या ना मग, हा. तेच नेणारा होईल ना. अयो असू द्या. पावसाला नाही घाबरत? नाही हा, नाही, पूर परिस्थिती असून सुद्धा काहीच गोर नाही. आम्ही भीत नाहीत कशाला. आम्ही भेट नाहीत कशाला. आम्ही भेट नाही कशाला, माऊली आमच्या पाठीशी. हा? माऊली पाठीशी असल्यामुळे भ्यायचं काय काम नाही. बघितलं, माऊली आमच्या पाठीशी आहे. हा आपला महाराष्ट्र आहे मंडळी. जीवाला माझ्या बसलाच वेड लावणी, जीवाला माझ्या बसलाच वेड लावणी, जीवाला माझ्या बसलाच वेड लावणी, जीवाला माझ्या बसलाच वेड लावणी. घेऊन पाणीयाची जाता, पाणीयाची जाता, घागर कृष्णबाई वाटेला होता, कृष्णबाई वाटेला होता, कृष्णबाई वाटेला होता. बसलाच वेड लावणे, दिवाला माझा 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 बसलाच वेड लावणे. दही दूध घेऊन बाजाराची जाताय, आडवा कृष्णबाई वाटेला होता, आडवा कृष्णबाई वाटेला होता,
बसलाच वेड लावून जीवाला माझ्या बसलाच वेड लावून जीवाला माझ्या बसलाच वेड लावून आनंदाला सुरुवात झालेली आहे, आनंदाचा पूर आलेला आहे. म्हणून आम्ही झी 24 तासवर आनंदवारी घेऊन आलेलो आहे माऊली. तर विठू माऊलींच्या ओढीनं निघालेल्या या सोहळ्यात अवघी पंढरीची वाट भक्तीच्या रंगात नाहून निघाली आहे. कपाळी बुक्का आणि हाती टाळ घेऊन वारीची पहिली पायरी चढणारे तरुण या परंपरेचे नवे शिलेदार बनलेत. वयोवृद्धांची निष्ठा आणि तरुणाईचा अथांग उत्साह यांचा हा त्रिवेणी संगम विठ्ठल नामाच्या जयघोषात एकरूप झालाय. हे अलौकिक आणि भारावून टाकणारं चैतन्यमय दृश्य प्रत्येक विठ्ठल भक्ताच्या मनाचा ठाव घेत आहे. पाहूया. बिपर वाल्लेकरवाडी. कुठले? वाल्लेकरवाडी. वाल्लेकरवाडी म्हणजे कुठं आलं? इथे चिंचवड. चिंचवड. बर. आणि ताई तुला कसं वाटतंय का वारी करताना? मी पहिल्यांदाच आले यावर्षी. पहिल्यांदाच आलाय. कसा आहे अनुभव? छान आहे, चांगला खूप आहे ना? सुंदर आहे. वा वा, शुभेच्छा तुला. तर टाळ मृदुंगाच्या तालावर चालणाऱ्या या वारीच्या वाटेवर संचितांचे बंध जुळावे तशी एक अनामिक भेट विठ्ठलानं घडवून आणली आहे. लाडका अभिनेता संदीप पाठक जेव्हा वारीच्या वाटेवर चालत होता तेव्हा साक्षात माऊलींच्या रूपातील एक प्रेमळ आजी त्यांच्या समोर उभी ठाकली. तिच्या डोळ्यातील सात्विक भक्तिभाव आणि चेहऱ्यावरील निखळ आनंद संपूर्ण वातावरणात जणू विठुरायाचा जयघोष करत होतं. तिच्या सुरकुतलेल्या हातांच्या स्पर्शात शेकडो वर्षाची माऊलींची माया आणि जिव्हाळा ओसंडून वाहत होता. काय घडलंय पाहूया. आजीबाई कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. वय 70 आहे आणि तरी पाऊस पडतोय आणि तरी निघालीस. कसं वाटतंय? पण छान वाटतंय. अगं पण पंढरपूर गाठायचंय, गाठायचं लय लांब आहे, असू द्या, पाऊस बी आहे. येऊ द्या. कसं काय एवढी ताकद एवढी एनर्जी येते कुठून? पांडुरंगामुळे. पांडुरंगामुळं. पांडुरंगावर प्रेम आहे, श्रद्धा आहे. चल काय भान हरपून खेळ खेळतो दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा. या आजी ज्या दिंडीसोबत आल्या ती लातूरची. लातूरच्या वारकऱ्यांनी वारीत फुगड्या घातल्या. कपाळी बुक्का आणि हाती टाळ घेऊन खेळल्या जाणाऱ्या या फुगड्या म्हणजे केवळ खेळ नाहीये, तर विठ्ठलाशी एकरूप होण्याचा तो एक आनंदोत्सव असतो. भक्तीचा हा रंग प्रत्येकाच्या मनात विठ्ठल नामाचा गजर आणि मायेचा पाझर निर्माण करतो. माऊली माऊली माऊली. मला ना लातूर जिल्ह्यातले लोक भेटले. इथं पातेऱ्याचं शेड होतं साईडला आणि ते जरा विसाव्यासाठी थांबले होते. तेव्हाच मी त्याला गाठला. म्हणलं काय म्हणती माऊली तू? आम्ही लातूर जिल्ह्यातले स्वामी. कसं वाटायले? छान वाटायला. चांगलं वाटायले ना? वा वा वा. आता पुढं कुठं आहे? मुक्काम कुठं आहे? आकुर्डीला. व्यवस्था झाली आहे का? निहारी हाणली का? त्याच्याशिवाय काय? दोनदा निहारी दोनदा केली माऊली. वारीचं हेच वैशिष्ट्य आहे. इथं खायला कमी नाही, कारण द्यायला कमी नाही. देणारे हात लई आहेत. पंढरी जाऊ जीवा हो पंढरी जाऊ जीवाच्या
तुम्ही कुठले आहेत? आम्ही देवगावापासून आलोय. करंजुरे दिंडी. बरं आता मला सांगा, देहू मध्ये सुद्धा पाणी आहे हो आहे की. आळंदीमध्ये पण पाणी हो आहे की. आपण कसं काय, तुमचा उत्साह कमी नाही ना? पण नाही जास्त वाढलाय उलट. जसा जेवढा पाणी तेवढा उत्साह जास्त वाढला आमचा. कसं काय पण? हो आम्ही शेतकरी कष्ट करणारे माणसं आहेत. आम्हाला पाऊस काहीच करीत नाही. आम्ही एसीत बसणारी माणसं नाहीत. आम्ही कष्ट करणारी माणसं आहेत. कष्ट करून खाणारी माणसं आहेत. गरीब माणसं आम्ही शेतकरी. शेतकरी मंडळी. पाऊस आम्हाला भ्याव नाही, पाऊस मित्र आहे. पाऊस आमचा मित्र आहे. पण या वर्षी माऊली पहिल्यांदा असा पूर परिस्थिती पहिल्यांदा आहे. लय दुथडी भरून वाहते भरपूर. म्हणून लोक थोडे घाबरलेत. तर आमच्या जी24 तासच्या प्रेक्षकांना जरा सांगा, कारण आज वारी सुरू झालेली आहे, तर वारीमध्ये जॉईन व्हा म्हणा, पुढं घाबरू नका. हा जी माणसं घरी असतील मंडळी ती या वारीमध्ये सामील व्हा आणि आनंद लुटा वारीचा. लोक थोडं घाबरेल पावसाला. नाही काय घाबरायची गरज नाही. घाबरायचं सारखं काही नाही. विमान चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा, तुझ्या चरणाची गंगा, माझा रंग तुझ्या गुणी मने नामायाची धनी, मने नामायाची धनी, मने नामायाची धनी. विमान चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा, तुझ्या चरणाची गंगा, तुझ्या चरणाची गंगा. तर आमुची मिरासी पंढरी, आमुचे घर भीमातिरी, पांडुरंग आमुचा पिता, रखुमाई आमुची माता. पंढरीच्या या अथांग वारीत केवळ हरिनामाचा नव्हे तर अन्नदानाचा आणि तृप्तीचा सुद्धा सोहळा अखंडपणे साजरा होत असतो. वाटेत ठिकठिकाणी माऊलीच्या लेकरांसाठी खाऊ आणि महाप्रसादाचं वाटप होतं. देणाऱ्यांच्या हातात विठ्ठलाची दानत आणि घेणाऱ्याच्या हातात कृतज्ञतेचा भाव असा हा परमार्थ आणि स्वार्थापलीकडला संगम असतो. तो केवळ एका भुकेल्या पोटाला दिलेला घास नसतो, तर वारीच्या प्रवासात थकलेल्या जीवाला मिळालेली प्रेमाची संजीवनी असते. हीच प्रेमाची संजीवनी देणाऱ्या वारकऱ्यांसोबतही संदीप पाठकनं संवाद साधलाय. पाऊस जोरदार चालूच आहे. थोडा थोडा मध्ये मध्ये कमी आहे, परत जास्त येतो आहे. पण इथं वारकरी जसे अव्याहतपणे चालतायत तसे सेवेकरी सुद्धा अव्याहतपणे त्यांची सेवा करतायत. इथे पाणी वाटप करतायत, बिस्किटं वाटप करतायत. ही मंडळी कोण आहेत हे जरा आपण जाणून घेऊया. बोला, कोण आहेत माऊली तुम्ही? आम्ही मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस मधले सर्व कर्मचारी आहोत. मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस मधले कर्मचारी आहेत. गॅरिसन इंजिनियर देवरोड. देऊरोड. हा देवरोड. MS एम्प्लॉईज युनियनच्या वतीने आणि जी देवरोडच्या वतीने सर्व कामगारांच्या वतीने या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या भाविक भक्त वारी करता आलेल्या असतात. त्यांना बिस्किट आणि पाणी वाटप केलं जातं. गेली 30-35 वर्ष आम्ही ही सेवा करीत आहेत. 30-35 वर्ष करताय. संघटना, आमचा ऑफिस, तिकडं तर टेम्पो भरून बिस्किट हो. अजून लागले तर अजून लागलं. वारीमध्ये कशी कमी नाही कमी नाही. जगत वारीमध्ये काही कमी पडत नाहीये. गेल्या 35-40 वर्षापासून आमच्या गॅरिसन इंजिनियर देवरोड या शाखेच्या वतीने आम्ही सर्व वारकऱ्यांचं पाणी आणि बिस्किट अजून काय खायची वस्तू असतील त्या सर्व गोष्टी आम्ही आहे ना त्यांना पुरवतो. म्हणजे ते म्हणते ना, जय जवान जय किसान. वारकरी हा शेतकरी आहे, तर तुम्ही त्यांची सेवा करताय. आम्ही सेवा करतो. आणि कसं वाटतं सेवा करताना? कसं म्हणजे लोकांचे चेहरे एक नंबर. एक आनंद निर्माण वाटतो आणि ऊर्जा निर्माण वाटते की ह्या लोक एवढे पाणी पावसामध्ये चालत जातात. पायामध्ये चपला नाहीत, चपला नसतात. हो, ही असीम श्रद्धा आहे साहेब. ही असीम श्रद्धा आहे. आणि वारकऱ्यांचा मी फॅन झालोय राव, म्हणून दरवर्षी मी वारी करतो. आणि त्यांच्याशी बोलताना असं वाटतं संदीप पाठक नाही हो, वारकरी सेलिब्रिटी आहेत. होऊन जाऊ द्या. बोला पुंडली. पुढे जगद्गुरु संत तुकाराम महाराज. धन्यवाद. माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुका म्हणे गर्भवासी सुख अमा विठ्ठलापाशी. अमेरिकेच्या आधुनिक झगमगाटात राहूनही ज्यांच्या मनातील पंढरीची ओढ तसूभर सुद्धा कमी झालेले नाहीये, ते महाराष्ट्राचं एक भाग्यवान जोडपं वारीच्या ओढीनं मायभूमीत परतलंय. विशेष म्हणजे एका गरोदर माऊलीनं आपल्या गर्भातील अंकुरावर जन्मापूर्वीच वारीचे, संस्काराचे आणि विठ्ठल नामाचे बाळकडू मिळावे म्हणून वारीची वाट धरली आहे.
पाहूया. कसं आहे, पाऊस कसा आहे माहिती का, संततधार पाऊस आहे, पण वारकऱ्यांचा उत्साह सुद्धा पावसाप्रमाणेच आहे. संततधार उत्साह आहे, थांबायला तयार नाहीत वारकरी. हा, पाऊस पडतोय तरी उत्साह कसा आहे. हे बघा, हे कुटुंब मला भेटलं आणि मग मी जरा थांबलो. हे लहान लेकरू बघा, पहिलं ह्याच्याकडे कॅमेरा घ्या. माऊली बघा, काय नाव आहे तुझं? ध्रुव. हा, ध्रुव. ध्रुव. कसं वाटतंय आता पावसात? छान. छान वाटतंय. हा, आणि तू तर छोटा माऊली किती छान दिसतोय, गोड दिसतोयस तू, आहे का नाही? हा, चालणार आहेस का अजून? हा, चालणार आहे तिकडे पुढं पुण्याकडं. कसं वाटतंय सांगा, तुम्ही काय करता? खूप छान. मी US ला रॉयल कॅरेबियन कंपनीत शेफ आहे आणि आता सध्या माझी सुट्टी चालू असल्यामुळे मला पहिल्यांदाच वारीचं म्हणजे अपॉर्च्युनिटी मिळाली. त्यामुळे यावेळेस हिची इच्छा पण होती की वारीला सगळ्यांनी सोबत जावं. त्यामुळे आता यावेळेस मिळाली संधी म्हणून आम्ही साधतोय त्या संधीच. मग तुम्ही US ला असता का? हो, मी US ला असतो, पण आता सुट्टी चालू 3 महिने. बाबा, म्हणजे आज आम्हाला भारतीय वंशाचा अमेरिकेतला वारकरी भेटलेला आहे. काही अमरावतीनं आलेत, तुम्ही अमेरिकेतून आलात. कसं वाटतंय पण तिकडचं आणि इकडं कसं वाटतंय? छान, खूप छान. आपलं संस्कृती शेवटी आपली संस्कृतीच आहे, मराठी संस्कृती. हो, आणि ती जोपासण्यासाठीच आपण ही वारी करतोय, म्हणजे जेणेकरून मुलांना पण आपल्या कळायला हवं की ही संस्कृती आपण कंटिन्यू अशीच राहावी. वा वा वा, मला एवढा आनंद झाला. बघा, अमेरिकेमध्ये आहेत, नोकरी करतायत, पण इथे आल्यानंतर आवर्जून त्यांनी ठरवलं इकडं तिकडं कुठंही न जाता वारीला जायचं. ताई, कसं वाटतं? एकदम छान वाटतं. आजी आजोबांपासून वारकरी संप्रदायात वाढलेली आहे, त्यामुळे खूप इच्छा होती. मागच्या वर्षापासूनच इच्छा होती आणि यावेळेस काही प्रॉब्लेम असल्यामुळे जमत नव्हतं. आता मी पुन्हा एक आई होणार आहे, तरी म्हटलं थोडं का होईना आपण या वारीत आता चालत जावं, कारण आपलं होणाऱ्या बाळाला समजायला पाहिजे या सर्व गोष्टी. वा 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 वा, किती गोड. आणि आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. तब्येतीची काळजी घ्या. मंडळी, हा आपला महाराष्ट्र आहे. ही माऊली होणार आहे आणि बाळावर संस्कार व्हावे, टाळ मृदुंगाचा गजर कानी पडावा, माऊलीचा गजर कानी पडावा, म्हणून ही माऊली थोडंसं चालण्याचे कष्ट घेते. बघा, ही माऊली चालण्याचे कष्ट घेते. मग आपण घरामध्ये लोड आणि तक्क्याला टेकून काय करतोय? घराच्या बाहेर पडा, वारीमध्ये या. बघा, ही माऊली, हिच्या पोटामध्ये बाळ आहे आणि त्याच्यावर संस्कार व्हावे म्हणून ही माऊली वारीमध्ये चालते. टाळ्या वाजवल्या पाहिजेत आपण सगळ्यांसाठी. येतो मी तुमच्याकडं. आणि तुम्ही कुठे असता US ला? मी US ला म्हणजे आमची शिप वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहते, म्हणजे कधी कॅलिफोर्निया, कधी लॉस एंजेलिस, अशा वेगवेगळ्या. ऑस्ट्रेलिया. तुम्हाला, जोडप्याला, पिल्लूला, होणाऱ्या बाळाला मनापासून शुभेच्छा. आणि तुम्ही जे संस्कार करताय तो आपला महाराष्ट्र आहे. खूप छान, खूप छान माऊली. संस्कृतीत वाढलोय आणि मुलांनाही तेच संस्कृती वाढवायचंय, म्हणून आता त्यांच्यासाठी एक ओळख म्हणून या गोष्टींची आतापासून सर्व करायचंय सुरू. मगासपासून हे माऊली मला म्हणाले, माझ्याकडे घ्या माईक, माझ्याकडे घ्या माईक. मी म्हणलं येतो, दमा जरा. संपता सोळा नावडे मनाला, लागला टकला पंढरीचा, जावे पंढरीची आवड मानची, कधी एकादशी आषाढी या. तुका म्हणे आईसा अर्ध ज्याच्या म्हणी, त्याची चक्र पाणी वाट पायी. सगळी शेताची कामं धंदा उरकून पावसाचा निसर्गाचा नियम आहे तेवढं टाकून आम्ही पाणी पावसात शेतातले काम झाले तर नाही, अजून चालू आहे. भात लावणी चालू आहे, बरं चालू आहे अजून. पावसाने जरा थांबले जरा, त्यामुळं सगळं सोडून जाय. सरकारचे नियम करून आम्ही 500 वारकरी असताना 5च वारकरी आलो, कारण काय, सरकारच्या नियमाचं पालन करणारी मंडळी. धन्यवाद. रामगड. बरं आहे का ग? बरं आहे, बरं आहे. हा, कितवी वारी तुझी? 5वी. 5वी. वारीमध्ये कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. आता पाऊस चालू आहे पण कंटिन्युअस वरनं. मग काय करायचं, घ्यायचं सण करून. नाही, सहन करायचं. होय ग? आल्यानं संसारा दिनाचा सोय. थांब 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 थांब. हा, पंढरीशी जारे आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीशी आवड, कृपाळू ताथडी उतावेळ, झालं या दर्शन एक वेळा. पंढरीशी जारे
आल्यानो संसारा पंढरीची दारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा बेटीशी आवड वाट पाहे उभा बेटीशी आवड झालंय दर्शन एक वेळा झालंय दर्शन एक वेळा वाट पाहे उभा भेटीशी आवड वाट पाहे उभा भेटीशी आवड. तर एकदा आपण सगळे मिळून मोठा जयघोष करूया, म्हणजे बाळाला छान ऐकू जाईल. मस्त बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तर अखंड चालणारी पावलं मुक्कामाच्या ठिकाणी विसावतात. दिवसभराच्या अथंग चालण्यानंतर जेव्हा हा वारकरी मुक्कामाच्या गावात येतो तेव्हा कपाळाला बुक्का लावून विठ्ठल नामाचा एकच गजर होतो आणि त्याचा सगळा थकवा कुठला कुठे निघून जातो. तुका म्हणे आम्हा हेची जन्मोजन्मी वारी पंढरीची चुंकून द्यावी स्वामी. आणि तुमची ही वारी चुकणार नाही, कारण डोळ्यात विठ्ठल आणि मुखात नाम आणणारे हे वारीतले विलोभनीय क्षण आपल्यापर्यंत घेऊन येतोय झी 24 तासवर माझ्यासह अभिनेता संदीप पाठक. वारीचा प्रवास सुरू आहे. आजच्या या भागात इथंच थांबतोय. तोवर मुखी असू द्या नाम रामकृष्ण हरी आणि पाहत रहा आनंद वारी. मंडळी, पंढरीचा पांडुरंग वारकऱ्यांचा श्वास आहे. पंढरीचा पांडुरंग वारकऱ्यांचा श्वास आहे. आनंदवारी सोबत जी 24 तास आहे. पहा आनंदवारी फक्त झी 24 तासवर संध्याकाळी 6:22 आणि सकाळी 6:22.